नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण स्वादिष्ट आणि क्रीमी अशी अगदी सोप्या पद्धतीने शेवयाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत। हा रेसिपी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। एक मोठी वाटी मी जाड जे शेवया असतात ते घेतलेले आहेत खीर बनवण्यासाठी आणि एक छोटी वाटी मी साखर घेतलेली आहे आणि चमच्याच्या साहाय्याने 4 चमचेचे माप घेतलेले आहे। हे चमच्याचं माप आहे आणि जराशी आपल्याला अर्धा चमचा भर वेलची पावडर लागणार आहे, 4 चमचा तूप लागणार आहे आणि ड्रायफ्रूट घेतलेले आहेत। तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात ते तुम्ही टाकायचे। मी काजू, मनुका आणि बदाम घेतलेले आहेत आणि अर्धा लिटर दूध मी गरम करून घेतलेलं आहे। इकडे आता शेवयाची खीर बनवण्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती पॅन गरम करत ठेवलेला, त्यामध्ये आता 4 चमचे तूप टाकून घेते आहे आणि तूप हलकसं गरम व्हायला द्यायचं आहे। हे बघा तूप गरम झालेलं आहे। आता हे आपण शेवया घेतलेले आहेत ते तुपामध्ये गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत। हे बघा तुपामध्ये शेवया व्यवस्थित अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत। यामध्ये आता आपण जे अर्धा लिटर दूध घेतलेले आहे ते ओतायचं आहे। दूध ओतताना सावकाश ओतायचं आहे। यामध्ये आता साखर टाकून घ्यायची आहे। साखरेचं प्रमाण तुम्हाला ज्या प्रमाणात गोड पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त करू शकता आणि ड्रायफ्रूट बारीक करून घेतले ते टाकूयात आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। अर्धा चमचा वेलची पूड आणि जरासं चिमूटभर मी मीठ टाकत आहे आणि स्लो गॅसवरती खीर मस्त अशी बनवून घ्यायची आहे। चमच्याने व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। हे बघा शेवयाची खीर आपली बनवून तयार आहे। थोडी मी पातळ ठेवलेली आहे कारण ही खीर जेव्हा थंड होत जाते तेव्हा घट्टसर होत जाते। आता मी गॅस बंद केलेला आहे। ही पारंपरिक गोड डिश तुम्ही सणासुदीला किंवा कोणत्याही खास प्रसंगी कमीत कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये ही चविष्ट खीर तुम्ही नक्की बनवून बघा आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।